नमस्कार मंडळी. अजित पवार प्रवास करत असलेले विमान VSR या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट 45 हे या विमानाचे मॉडेल होते. ही विमाने प्रामुख्याने खाजगी प्रवासासाठी वापरली जातात. ते विमान अत्याधुनिक जेट स्वरूपातील होते. VT-SSK असा या विमानाचा नोंदणी क्रमांक होता. मी गंगाधर तित्रमारे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून चार्टर विमानाने निघालेले होते. लँडिंग दरम्यान या विमानाचा अपघात झालेला आहे. स्फोट होऊन विमानाला आग लागली होती. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. एकूण 5 जण होते. अजित पवार, त्यांच्या सुरक्षा अधिकारी, 1 सहकारी आणि 2 क्रू सदस्य. अपघातानंतर विमान कंपनीवर तांत्रिक बिघाड आणि विमानाबाबत गंभीर आरोप होऊ लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर विमान चालवणाऱ्या दिल्लीस्थित VSR एव्हिएशन चे मालक आणि डायरेक्टर VK सिंह विजयकुमार सिंह यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिलेली आहे. VK सिंह यांनी माध्यमांशी बोलताना तांत्रिक बिघाडाचा संशय फेटाळलेला आहे. ते म्हणाले, आमच्या रेकॉर्डनुसार आणि माहितीनुसार हे विमान लेअरजेट 45 रजिस्ट्रेशन VT-SSK 100% सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे फिट होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या आणि चाचण्या पूर्ण झालेल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असे वाटत नाही. अपघाताचे संभाव्य कारण नेमके काय आहे? सिंह यांनी प्राथमिक माहितीवरून हवामानाचा उल्लेख केला आहे. लँडिंगच्या वेळी बारामती परिसरात वातावरण स्वच्छ, विजिबिलिटी नव्हते. धुके किंवा खराब हवामानामुळे पायलटला रनवे नीट दिसला नसावा. वैमानिक अनुभवी होते. मुख्य पायलटकडे 16,000 तासांहून अधिक उडान अनुभव होता आणि सह पायलटकडे पुरेसा अनुभव होता. तरीही नेमके कारण DGCA आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या तपासणीनंतर समजेल, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने या अपघाताची गंभीर दखल घेतलेली असून DGCA आणि AAIB कडून सखोल चौकशी सुरू केलेली आहे. ब्लॅक बॉक्स, फ्लाईट डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून कंपनीने तपासात पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरलेली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा VVIP प्रवासादरम्यान सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होतंय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.